कृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आवाज खूपच जास्त जाम झाला आहे आणि आम्ही सगळे आलो आहे ख्या करत दवाखान्यात. या दवाखान्यातलं काम झालं. 1200 रुपयाचा चुराडा केला चौघांना. मम्मी, मी, काना, त्रिशू सगळेजण एक एक करत चेकअप केलं. मी केलं फर्स्ट. पहिले त्रिशूने केलं, मग कानूने केलं, मम्मीने केलं, मी केलं, पप्पाने केलं. मग आता तुमचा काही दुसरा प्लॅन आहे का? कुठं नाही का? पहिलेच घसे खूप जास्त जाम झालेले सर्दी खोकल्यामुळे आणि सर्वच म्हणजे कानापासून त्रिशा, मम्मी, मी सर्वांना खोकले लागलेत. त्यात शुभू द्राक्ष घेऊन आले आणि आता आणले तर म्हटल्यावर मी बघितल्यावर तर खाणारच, एक खोकलाच गेला उडत. तर आता मी मुलांनी बघण्याच्या आधी हा द्राक्ष खाऊन टाकते. बहुतेक आम्ही हीच व्हरायटी लावलेली आहे आता, पण ह्या वर्षी बाग थोडा कमी असणार आहे कारण नवीन आहे. आज आमचा सर्वांचा उपवास आहे. मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली होती. उपवास होता आमचा, उपवासाचा नाश्ता झाला. त्रिशूला बरं नाही आहे त्यामुळे आम्ही तिला सुट्टी दिली. तर आमच्या त्रिशूने बघा किती कहर करून ठेवला आहे, पसारा. तुम्ही घेतले का आजचे गोळ्या औषध? बाजारात जायचं, चक्कर येऊन पडली तिला. मग मी आहे ना उचलायला, येऊन टाका. औषधाची लय गुंग घेते मम्मी. हा आला पा बाहेर. तर गाईचा वाप देतो तो, तर कानाला लगे मागे लागला. आधी जाऊन उभा राहिला स्कूटीवर तिकडे. त्याला माहिती आहे कुठेतरी निघाले. कशाला सांगते त्याला भूर चाललोय. त्रिशूची कटिंग करायला चाललोय गायचं आम्ही. लगेच वाढून आले तिचे केस. मागच्या वेळेसच कटिंग केली होती. किती पसारा केलाय आमच्या बाईने आज. बाई तू जेव्हा कटिंग नाही ना, माझा तोच ड्रेस राहतो. आज होता का माझे? लोकांना वाटेल जुनीच क्लिप लावली बहिणी. जुनी क्लिप पण आणि मशीन या बाईला बी एकच ड्रेस एक मशीन घालायला. घरात आपण असं बी हेरी फेरीने तेच घालतो ना. घालतो का? रोज तुम्हाला नवीन फोन थोडी नाही घालतो केला. माणूस. तसं माझे पण काय माहिती का? माझे एक काळं टी शर्ट असतं, एक तेच टी शर्ट राहतं. मी आता रील बनवायची असली ना डायरेक्ट मग कपडे बदलते. लागतं. आणि मला काय माहिती का, हा ड्रेस घातला का कटिंग जास्त येतं. हा का? असं तरी शास्त्र आहे का ते? शास्त्र आहे ते. केस केस झालंच पाहिजे पूर्ण ड्रेसला. असं जाऊ दे. अँकरिंग कशी झाली तुझी सांग. तुम्ही पाहिलं नाही का ब्लॉग? ब्लॉग ना मी थोडी थोडी बघते ते. असं असं मानकर खाली कर. तर मंडळी, गावातून आली त्रिशूची कटिंग करून. मग मम्मीने त्रिशूची अंघोळ घालून दिली. हे बघ केवढी बारीक कटिंग केली. त्यानंतर मी कानाला झोपी लावून दिलं. कानाची एक झोप झाली. त्यानंतर आता मुलांना बॉईल करून दिले. आणि मुलांचा असं सर्दी खोकला ताप अजून काही एवढा व्यवस्थित कवर नाही झालाय. काना मगाशी पण थोडा तापलेला होता. आणि आमच्या त्रिशूबाईने खूप सारा पसारा केला होता इथे. मग तो आवरून टाकला, पूर्ण हॉल आवरून टाकला. आणि तिकडं माझं स्वयंपाकाचं काम चालू आहे बऱ्यापैकी. म्हणजे आज उपवास होता ना आमचा. तर इकडं मी हे मुलांचं आहे, कांदा कापला, डाळ शिजवली, वरणाची तयारी आणि बटाट्याच्या भाजीची तयारी. बाकी वरण भात, पोळ्या आणि भाजी असा स्वयंपाक करणार आहे. इतका कंटाळा आला आहे ना. काल मम्मींना असं तोंड कडू झाल्यासारखं झालं होतं. मम्मी म्हणत होते मला असं चव नसल्यासारखं झालं आहे. तोंड कडू नाही पडत का बरं नसताना? आणि आज माझा इतकं तोंड कडू पडलेलं आहे ना, असं पाणी पिलं तरी तोंड कडू होऊन गेलं. इतकं विचित्र वाटतंय ना. फोनच सेट होऊन नाही राहिला. ट्रायपॉड आहे, गिम्बल आहे, पण आम्हाला फोन आहे ना असा कसा पण लावायचा असतो. मग तो पडेल पा. कंटाळा गाईच, खूप कंटाळा आहे तुम्हाला. नंतर थोडं स्वतःच आवरून घेऊ तर फोन सेट होऊन नाही राहिला. असं तर पडलाच. राहा रे बाबा, राहिला फायनली. 1 तास मैत्रिणीचा फोन चालला. तिच्याशी बोलता बोलता बरेचसे कामं झाले.
त्यात मुलांनी इतका फायदा घेतला. मम्मी फोनवरच बोलते वे, फुल फायदा घेत होते. भांडत होते, प्रसारा करत होते. माझा इतका कसा बसलेला होता ना, काल तर आवाजच निघत नव्हता. तो होम मिनिस्टर आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम कसा तरी पार पाडला मी, कारण घसा खूप जास्त जाम झालेला होता. मी लवंग खाऊन खाऊन ती खासी अशी दाबत होती आतल्यात. दुसऱ्या दिवशी जास्त जाम झाला घसा. मग आम्ही दवाखान्यात जाऊन आलो. ते औषध घेतलं ना, डायरेक्ट गुंगी येते, खोकल्याचं औषध. ना आता कांदा कापला ना, असं म्हणलं की आजारपणच आल्यासारखं होतं. ते कांदा कापला की लई आग होती डोळ्यांची. मला एक प्रमोशन करायचं आहे, पण मग घसा असा आहे ना, त्यामुळे प्रमोशनला पण जाता येत नाही. जोपर्यंत आता घसा बरा होत नाही ना, प्रमोशन पण करता येणार नाही. काय बरं झालं तर आमच्या खाल्लं बेटा तू. चला चला खाल्लं तू का सांडलं. याने अंडू खाल्ला का सांडलं, पाहिलं का, पाहिलं नाही. तिकडं पाणी तर सांडलंच ते, तो आहे तू दीदी. पण हे असं खायची पद्धत आहे का ना तुझी. तुला काय सांगितलं असं सांडायचं नाही. किती वेळा सांगितलं. आ खा पटकन. तिचा आता एक धरणं तुझं मी सांगतोय ना. तो झाले का भांडाभांडी सुरू. तू का सांडलं तिचं. तू कशाला तिथं सांडायला गेला. खायला दिलं की खाणारच नाही असं मुकटे. दर खाऊन घे गाय. वर जाऊ नको त्रिशू प्लीज यार. मला नाही इथून आवाज निघत नाही. जबरदस्ती काढून राहिली माहिती का. आण रे तुझी डिशान. कानू डिशान तुझी सगळं सांडून ठेवलं. तरी म्हटलं इतक्या लवकर कसं काय डिश रिकामी करून आला आमचा भाऊ. चल आपल्या रूमात चल. चल आपल्या रूमात चल. उषा भारी आहे ना, पण आमची गाडी गेली भारी एकदा पडून का. नाही आता नका तुम्ही पैसे घालू. गरम आहे नको बाई. मी नाही पेटत्या ना. एक वाजवला होता रात्री मला. नाही सध्या मला पण आरामाची गरज आहे. आमच्या रूमात ते सोनं नाही लागलं. तू आली ना मला खाली गादी टाकून झोपावं लागेल. पुरत नाही जागा. नको तो खोकलतो, तो तापतो, त्याला औषध द्यावं लागतं. मला खोकला येतो खूप. याला नव्हते हटलंच तुमच्या रूमात. मी मस्त झोपते एकटी. ती गादी आहे ना खाली काढून देते. एक काम करा तुम्ही त्या साईडला झोपा, आम्ही या साईडला झोपू. प्लीज 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 मम्मी प्लीज मम्मी प्लीज प्लीज. मी तिथं झोपती. इथं खाली टाक. इथं हा ओके. करायला नाही पाय किती खोकलती. नाही हो माय. नका ते पाणी केव्हाच नाही. केव्हाची तिथंच पडली. नको मोठ्या बाटलीतून पाणी पाजा त्याला. मोठी बॉटल माझी. चला तर मंडळी यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.